महत्त्वाची बातमी, शिवसेना प्रवेशानंतर राजू पारवेंचं नागपूर विमानतळावर स्वागत करण्यात आले। नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्याचं राजू पारवे म्हणाले। विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही पारवेंनी म्हटलं। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते, माजी आमदार आणि उमरेड लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे। भाऊ, खूप खूप स्वागत आहे TV9 मध्ये। कसं बघता तुम्ही, काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले आहे, सोपं नव्हतं हे, कसं बघता आता रामटेक लोकसभेतून लढणार आहे? आपल्याला कल्पना असेल की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन या पक्षामध्ये आलो आहे। हे खरा एक चॅलेंज आहे, पण कधीही चॅलेंज स्वीकारणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। ज्या पद्धतीने 4.5 वर्ष मी माझ्या विधानसभेत काम केलं, गोरगरीब लोकांसोबत काम करत असताना सर्वसामान्याचा माणूस म्हणून मी काम करत आहे। पक्ष का सोडला, काय कारण होते काँग्रेस सोडण्यासाठी? कारण बरेचसे आहे, पण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही आणि झुंडशाही चालू होती राजकारणामध्ये, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, ते पण एक कारण आहे की मला पक्ष सोडावा लागला। किती कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या सोबत आता शिवसेनेचे? बरेचसे हजारो कार्यकर्ते काँग्रेसचे माझ्यासोबत येणार आहे। सगळे लोक एक दिलाने आमदार नाही, पण सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासोबत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांची काल प्रमुख उपस्थिती होती, तुमचा पक्ष प्रवेश होताना फडणवीसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली या सगळ्या याच्यात, कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? काल माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा बघितलं असेल की तिन्ही नेते एका ठिकाणी होते। त्यातूनच तुम्ही समजून घ्या की काय पद्धतीनं माझा पक्षप्रवेश झाला। सगळ्यांचे हातभार त्याच्यामध्ये लागलेले होते, सर्व नेते एका ठिकाणी होते। खूप खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।